म्हणजे अर्थातच खरात प्रकरणाकडे वळूया। खरातच्या अटकेचा आज 17वा दिवस आहे। आता आपल्या सगळ्यांना स्वाभाविकपणे असं वाटू शकतं की आता तरी काही नवीन या महाशयांच्या बाबतीमध्ये निघणार नाही, समोर येणार नाही, पण असं अजिबात नाहीये। नवनवीन किळसवाणे आणि गंभीर गोष्टी सातत्याने समोर येत आहेत आणि आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता। खरं तर भोंदू खरातला पॉवर अनेक गोष्टींना मिळत होती आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्याची मोठमोठ्या राजकारण्यांची असलेली लगट। आज ऍक्टिव्हिस्ट अंजली दमानिया यांनी ही माहिती पुढे येणारे काही कागद मीडियात मांडले। कागदातला डेटा म्हटलं तर कमी तीव्रतेचा भूकंपच। आता तुम्हाला कुतूहल असेल की हे कागद नक्की कुठले, तर अंजली दमानियांचा दावा आहे की हे कागद आहेत भोंदू खरातच्या फोनचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड्स। भोंदू खरातने कोणाकोणाला कॉल केले आणि त्याला कोणाकोणाचे कॉल आले एवढंच नाही तर कॉल किती वेळा झाले आणि किती वेळापर्यंत चालले ही सगळी माहिती याच्यात असते। आता या डेटामध्ये अनेक लोक आहेत, पण दमानिया यांनी दावा केलाय त्यातील काही VIP नावांच्या कॉल्सचा। फोटो तर आपण बघितले होते, पण ही नेते मंडळी खरातच्या किती जवळ होती, किती अवलंबून होती त्याच्या सल्ल्यावर, किती त्याच्या संपर्कात होती, हे या कथित सीडीआर मधनं कळतंय। तर सर्वात आधी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि बघूयात कोण आहेत ही VIP मंडळी आणि काय सांगतायत खरातचे कॉल रेकॉर्ड्स। अंजली दमानियांचा हा वार आहे आणि त्यांचा दावा आहे की कोणाला किती कॉल केले, तर याच्यामध्ये प्रतिभा चाकणकरांना 236 कॉल, जी चाकणकरांची बहीण आहे दीपक लोंढेंना 179 कॉल्स, जे केसकरांचे निकटवर्ती असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलेला आहे। केसरकरांचे दीपक केसरकर माजी मंत्री, त्यानंतर रुपाली चाकणकर ज्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये खरात नंतर सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर माजी महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षा आणि सगळ्यात मोठा हाय प्रोफाईल नाव जे या सीडीआर्स मध्ये येत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं। त्यांच्यात आणि अशोक खरात यांच्या दरम्यान 17 कॉल झाल्याचं या सीडीआरद्वारे सांगितलंय असं दमानियांचं म्हणणं आहे। त्यानंतर सुनील तटकरे यांच्याबरोबर 8 कॉल्स असल्याचा उल्लेख त्यांनी केला। मंत्री चंद्रकांतदादा पाटील 8 कॉल्स असल्याची माहिती अंजली दमानियांनी दिली आणि आशिष शेलार आपले सांस्कृतिक मंत्री त्यांचाही 1 कॉल खरात बरोबर असल्याची माहिती दमानियांनी दिली। आता महाराष्ट्राला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की अतिशय व्यस्त असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं काय काम होतं की भोंदू खरातशी एका वर्षामध्ये त्यांचं 17 वेळा फोन संभाषण झालंय। ऑफकोर्स तेव्हा त्यांना महाशय खरातांचे आज आपल्याला माहिती असलेले प्रताप माहिती नव्हते, पण तरीही महाराष्ट्राला हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की वेगवेगळ्या लोकांना भूल थापा देणाऱ्या भोंदू खरातने या आपल्या नेत्यांना नक्की काय कानमंत्र दिला होता, खास करून त्या लोकांना ज्यांनी तर त्यांच्याशी फोन संभाषणामध्ये वर्षभरात 100 सुद्धा पार केली। खरं तर खरात बरोबर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे फोटोज बाहेर आले, त्यांचे सीडीआर आपण बघितले, त्यांचेही आणि ज्यांचे सीडीआर अंजली दमानिया यांनी सांगितले त्यांचेही। आता अंजली दमानियांनी एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती दिली। यात सत्ता पक्षाची नावं सध्या आहेत, त्यामुळे कुतूहल हेही आहे की या कथित सीडीआर मध्ये इतर पक्षातल्या कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोन कॉल्स आहेत आणि ते काय सांगून जातात। आता सीडीआर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव आलंय, त्यामुळे यात राजकारण होणार हे ठरलेलं होतं, पण विरोधक काही बोलण्या अगोदरच सरकारमधील मंत्री समोर येऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसले। मंत्री संजय शिरसाट, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत यांनी अंजली दमानिया यांच्या सीडीआर माहितीवरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहू। सर्वांना विनंती करतो की हे राजकारणाकडे त्याला टर्न देऊ नका। कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे। पुढारी काय असेल, अधिकारी काय असेल, जो त्या पापामध्ये सहभागी असेल सर्वांवर कारवाई ही केली जाणार आहे, म्हणून त्याची चिंता कोणी करू नये। असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो। त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्यक्ष संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करताय। कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटला याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याचा संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो।
प्रेस कॉन्फरन्स घेत असताना किंवा कुठेतरी जात असताना बाजूला येऊन काही लोक उभे राहतात, त्याचा व्हिडिओ होतो, त्याचा फोटो निघतो. मग त्यानं जर काही वाईट कृत्य केलं त्याच्या वाईटामध्ये आम्ही सामील आहे का? त्याच्यामुळं फोटो येणं किंवा कॉल जाणं ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये कोण सामील आहे अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मुद्दा असा आहे की ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे म्हणून शिवसेनेची भूमिका आहे. आता या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच खरातचे पाय धुतानाचा आणि खरात माझे गुरु असं म्हणणारा व्हिडिओ समोर आल्यापासून रुपाली चाकणकर या चर्चेत सातत्याने आहेत. इव्हन त्यांच्यावरती आरोपही करण्यात आले, त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यांना सह आरोपी करा, त्यांची चौकशी करा ही मागणी सुरुवातीपासूनच येत होती. पण आता समोर आलेल्या सीडीआरमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. चाकणकरांबद्दल अंजली दमानिया काय म्हणालेत आपण ऐकूया. जे सीडीआर आलं त्याच्यात अमुक अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे सीडीआर आलं त्याच्यात अमुक अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटकेला तर अंजली दमानी यांनी आज असा सीडीआर बॉम्ब टाकला आणि दुसरीकडे खास खरात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जी गठीत करण्यात आलेली SIT आहे ती सुद्धा सर्व अँगलने तपास करते. त्यातून सुद्धा महत्वाचा धागा बाहेर आलाय आणि हा धागा आहे खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात. हर्षवर्धन खरातला काही दिवसांपूर्वी SITने ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये हर्षवर्धन फारसं सहकार्य करत नाहीये असं आज समजतंय. पण चौकशीतनं एक महत्वाची माहिती मात्र समोर आली आहे. खरातच्या घरी नेहमीच मोठमोठ्या रोख रकमा येत होत्या, बरीच कॅश तो घरी ठेवायचा. आधीही चौकशीमध्ये पोलिसांना खरातचे बरेच व्यवहार हे हवाला मार्फत होत असल्याचा धागा किंवा संशय आला होता. आता मुलाच्या चौकशीतनं तपासाचा हा अँगल, हा संशय बळावलाय. SIT चौकशी दरम्यान खरात संबंधित दुसरी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कालच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की समता पतसंस्थेत खरातशी संबंधित 130 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. हा गैरव्यवहार त्याने कसा केला, यात आणखी कुणाची नावं समोर आली आहेत हे जाणून घेऊयात आमचे शिर्डीचे प्रतिनिधी नितीन ओझा यांच्याकडनं. शिर्डीत घेतलेल्या 4 एकर जमिनीची चौकशी करताना शिर्डी पोलिसांसमोर धक्कादायक बाब समोर आली आहे. भोंदू अशोक खरातनं 2 पतसंस्थेत 21-22 या वर्षात जवळपास 130 खाते उघडली आणि या प्रत्येक खात्यात अशोक खरात हाच नॉमिनी आहे. यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची माहिती देखील समोर आली असून या तपासात धक्कादायक नावे देखील आता पुढे येत आहे. रुपाली चाकणकर यांचा पुतण्या आणि बहिणीचं नाव या खात्यांमध्ये पुढे आलंय आणि याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांची देखील नावं या तपासात समोर येण्याची चिन्ह आहेत. तर आता सध्याची स्थिती ही आहे की पतसंस्थेबरोबरच भोंदू खरात याने केलेल्या जमीन घोटाळ्याबद्दल सुद्धा आपण बातमी कालच ऐकलेली आहे. शिर्डीच्या याच घोटाळ्यामध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंटरेस्टिंग बाब ही आहे की पोलिसांनी भोंदू खरातला पकडला, त्याचा मुलगा पकडला, त्याच्या मुलीच्या अगदी सासरची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण भोंदू खरातची पत्नी कल्पना ही मात्र त्या दिवसापासून फरारच आहे. तिच्या विरोधात पोलिसांनी कालच लुकआउट नोटीस जारी केली आहे. अशोक खरात सोबत शेतकऱ्यांची जमीन खरेदी आणि आर्थिक फसवणूक करणारी ही कल्पना खरात नक्की कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तेव्हा कल्पना खरातचं प्रोफाईल आज आपण बघूया. कोण आहे कल्पना खरात? तिचं मूळ नाव सुनीता शिंदे. सिन्नरच्या पाडली गावामध्ये 7वी पर्यंत शिक्षण घेतलेली.
8वी ते 12वी शिक्षण ठाणगावच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात। 1993 मध्ये अशोक खरात सोबत लग्न, लग्नानंतर सुनीताचं नाव कल्पना। शिवानिका संस्थांची विद्यमान संचालिका। शिर्डीत अनेक ठिकाणी भागीदारी जागा खरेदी तिने केलेली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे शिर्डीत गुन्हे सुद्धा तिच्या विरोधात दाखल असल्याचं कळतंय। परदेशात पळून जाण्याच्या शक्यतेने सध्या तिच्या बाबतीत लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। आता खरातच्या या बायकोच्या माहेरी म्हणजे पाडली गावामध्ये गावाच्या शिंदेंकडे एबीपी माझा पोहोचला, तर तिथे मात्र माहेरच्यांनी कल्पनाची पाठराखणच केली। गावातील एक गृहस्थ जे त्या कल्पना शिंदे आणि अशोक खरात यांच्या लग्नाला उपस्थित होते त्यांनी अजब किस्साही सांगितलाय, पाहूयात। आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे, तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या एवढं वाढलं बा। तिच्या नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे, तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय। काय असं वाटतं ती करेल असं? नाही, ते करू शकत नाही। फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते, त्या काहीच करू शकत नाही बा। आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना, आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे। या बंधूबाबांनाच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार, मी नव्हती तिथे तेव्हा, काय सांगू आता। लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं आणि यांची जी परिस्थिती होती, कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती, परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं, परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही। आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता, पण या आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे। तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। तर कल्पना खरातच्या माहेरच्यांचं हे सगळं म्हणणं आहे, पण एकंदरीत बघता इतक्यात काही हे प्रकरण शांत होईल असं वाटत नाहीये। अजून महाराष्ट्राला किती गलिच्छ कहाण्या ऐकायच्या आहेत ते सांगता येत नाहीये। फक्त एक अपेक्षा आपण करू शकतो की आता तरी किमान ह्यातून धडा घेत जनतेने आणि नेत्यांनी आपल्या महत्वाकांक्षा, आपला हव्यास पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवून खरात सारख्या लोकांच्या हातचं बाहुलं बनू नये। याच नोटवरती एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। पाहत रहा एबीपी माझा।